नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 6 तारखेपासून 6 ते 11 या तारखांमध्ये एक लो प्रेशरची एक श्रृंखला म्हणजे एक कमी दाबाची एक पट्टा तयार होत आहे. तो पट्टा म्हणजे 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत रोज लो प्रेशर म्हणजे कमी दाब हा 6, 7, 8, 9, 10, 11 या तारखांना होणार आहे. प्रत्येक दिवशी रोज आज आज या 4 तासामध्ये हा लो प्रेशर होणार. तर 7 तारखेला आणखीन दुसऱ्या काही तासामध्ये लो प्रेशर असा प्रत्येक तारखेला प्रत्येक टायमिंग लो प्रेशरची निर्मिती होणार आहे. प्रत्येक दिवशी जवळजवळ 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत लो प्रेशरची बंगालच्या उपसागरामध्ये ही निर्मिती होणार आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात 8 तारखेपासून जास्त पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्या आधी पण पाऊस आहे. ते आपण ते पाहणार आहोत. त्याच्या आधी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे आणि 4 म्हणजे 3 ते 11 तारखेपर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, जास्त पाऊस हा 8 तारीखपासून पुढे आहे. 8, 9, 10, 11 ह्या 4 तारखांना. तरी त्याच्या आधी किती पाऊस होणार आहे आणि 8, 9, 10 तारखांना कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, 3 तारखेला मुंबई, कोकण, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच सोलापूरचा काही भाग, तुळजापूर या भागामध्ये लातूर या भागामध्ये 3 तारखेला सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच बीडचा काही भाग या भागामध्ये देखील 3 तारखेला 4-5च्या टायमाला नॉर्मल पाऊस सरी होण्याचा अंदाज आहे. बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अकलूज, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये. आणि शेतकरी मित्रांनो, 4 तारखेला पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. 4 तारखेला पावसाचे कमी राहणार आहे. काही मोठ्या जिल्ह्यात थोडाफार पावसाचा शिडकाव होण्याचा अंदाज आहे. ते जिल्हे आहेत बीड, लातूर, सोलापूर या ठिकाणी 4 तारखेला. आणि 5 तारखेला शेतकरी मित्रांनो, 5 तारखेला देखील पावसाचे प्रमाण हे फक्त काही जिल्ह्यात हलकसं राहणार आहे. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अहमदनगर, लातूर या ठिकाणी देखील पावसाचा शिडकाव थोडाफार 5 तारखेला राहणार आहे. नॉर्मल पाऊस राहणार आहे. आणि 6 तारखेला देखील फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आणि 7 तारखेला देखील थोडाफार याच भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. लातूर, सोलापूर आणि सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये 7 तारखेला पण. परंतु शेतकरी मित्रांनो, 8 तारखेपासून जवळजवळ 8 तारखेपासून हा पाऊस संभाजीनगर काही भाग, तसेच अहमदनगर, बीड, लातूर, अकलूज, पुणे, सातारा, सांगली या भागामध्ये 8 तारखेला सर्वसाधारण पाऊस पडू शकतो. परंतु हा पाऊस शेतकरी मित्रांनो 9 तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात संभाजीनगर, नाशिक या भागापासून ते पूर्ण महाराष्ट्र जवळजवळ विदर्भ साईडला देखील 9 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्रांनो, चित्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस 9 तारखे आधी म्हणजे उत्तरा नक्षत्राच्या शेवटी हा पाऊस 9 तारखेला सुरू होणार, 9 आणि 8 तारखेला. आणि हा पाऊस 9 आणि 8 तारखेचा पाऊस शेतकरी मित्रांनो उत्तरा नक्षत्राच्या समाप्तीच्या टायमाला होणार आहे. हे उत्तरा नक्षत्र संपते त्या टायमाला ह्या 2 दिवस पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात संभाजीनगर, बीड, अहमदनगर, अकलूज, पुणे, सातारा या भागामध्ये 8 आणि 9 तारखेला पाऊस होण्याचा अंदाज आहे. आणि 10 तारखेपासून चित्रा नक्षत्र सुरू होत आहे शेतकरी मित्रांनो. आणि चित्रा नक्षत्रात पाऊस हा जवळजवळ महाराष्ट्रात पहिल्याच दिवशी पूर्ण महाराष्ट्रात पाऊस होण्याचा अंदाज आहे. जवळ खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसेच मुंबई, कोकण, नाशिक, इकडे कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये 10 तारखेला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्रांनो 11 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात, तसेच जळगाव, मालेगाव, नाशिक, अहमदनगर, बीड, संभाजीनगर, अकोला, अमरावती, नांदेड, परभणी, नागपूर, चंद्रपूर म्हणजे जवळजवळ पूर्णच महाराष्ट्रात 9, 10, 11
या 3 दिवस पावसाचा अंदाज, चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. आणि शेतकरी मित्र, चित्रा नक्षत्रामध्ये सध्या तरी 3 दिवस पावसाचा अंदाज दाखवत आहे. तरी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहोत 12 तारखेच्या नंतर चित्रा नक्षत्रात पावसाचे प्रमाण कसे राहील ते. तरी आपल्या चॅनलवर शेतकरी मित्र, आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.